तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे की अधिक मास महिना कधीच चालू झालेला आहे, पण आता संपतही आलेला आहे. तर आई गावी होते, त्याच्यामुळं मला आईसाठी ओटी भरायचा कार्यक्रम होऊन गेला आणि आजच सकाळी आई आली. तर मी ठरवलं की 1-2 दिवस बाकी आहेत, तर आपण आईसाठी काहीतरी म्हणजे फुल नाही फुलाची पाकळ्या आहे त्याच्यातच ओटी भरून तिचे आभार मानावे. तर आपण फायनली आईची तयारी म्हणजे ओटी भरणीची झालेली आहे. आईला ह्यातलं काहीच माहिती नाही. तिला फक्त बोललेले एक कार्यक्रम आहे आणि तो पण इथे आहे, इथला आहे. तिच्यासाठी हे तिला माहिती नव्हतं. ती आता सध्या हॉलमध्ये आलेली आहे आणि तिला मी सांगितलं ये आतमध्ये, तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. तर ती मला आत्ता इथे विचारते की हे काय केलं आहे तुम्ही लोकांनी, कशासाठी. तर तिला मी समजावलं नंतर की म्हणलं आई ते धोंडा महिना बोलतात ना, अधिक महिना वगैरे, त्याच्यात जावयाची आणि लेकीची ही प्रथा असते. म्हणजे तिला काहीतरी पाहुणचार करणं जावयाचं आणि लेकीचा, आणि मुलीनं आईचं करायचं असते. आईची ओटी वगैरे भरायची असते, आईचे आभार मानायचे असतात की तुझ्या पोटी मला जन्म मिळाला. तुझ्या म्हणजे आपल्यात कसं म्हणतात पदर असतो ना बाईचा, तर ती मूल जन्माला घालण्याची एक बाईमध्ये एवढी चांगली एक शक्ती आहे की एक नारीचं रूप म्हणजे एवढं भारी हे आहे ना की मला काय बोलायला सांगता पण येत नाही. असं म्हणजे आपल्याला आईनं आपल्या ओटीमध्ये घेतलं. मग अशा पद्धतीनेच ती ओटी भरायचा कार्यक्रम वगैरे अधिक मासात असतो असं तिला थोडक्यात मी काहीतरी समजवलं. तर ती मला बोलते इथं आमच्या दोघींची चर्चा चालली की तू आणि तुझे मिस्टर पण आल्यात गावी आत्ता, तर मी काय केलं नाही. तर तिला मी सांगते येते की आई काय करायची गरज नाही किंवा काय नाही. मग ती बोलते की तू माझ्यासाठी असं काय केलं. तर म्हटलं हे बघ, मी जास्त काहीच केलं नाही. ते फळं आहेत तुम्ही बघू शकता, थोडं फराळाचं वगैरे काहीतरी, इकडे गोड मिठाई वगैरे, आणि नऊवारी साडी घ्यायला मला म्हणजे गावी होते त्यावेळी हे काही जमलंच नाही. आपल्या कामाच्या कारणास्तव गेलेली घराच्या, त्याच्यामुळं ते आहे त्यात खुश म्हटलं मानून घेते. ती बोलली हे भरपूर आहे माझ्यासाठी. तर ती बोलत होती मी तुला काय नाही केलं. तर तिला मी सांगत होते हे बघ आई, तू माझ्यासाठी करशील, पण माझं हे पण म्हणणं आहे की ज्यांच्या घरी आता म्हणा की 4-5 मुले त्यांची ऐपत नसते किंवा काय, आणि ही प्रथा आली, तर ते ज्यांची ऐपत असते ते करू शकतं, ज्यांची नसते ते नाही करू शकत. तू माझ्यासाठी केलं नाही केलं ह्याचं काय नाही, पण मला तुझ्यासाठी करायचं होतं. हे मी तिला बोलले नाही. तिथे आमची चर्चा चालली होती, हसत वगैरे बोलणं चाललं होतं. आणि ते मी छान आईला नमस्कार वगैरे केला. आईने मला छान आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, आणि तुझं जे कार्य करतेस ते कोणतंही काम यशस्वी हो, त्याच्यात अशी बोलली मला. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीचा लेकीचा मूड झाला. मला बोलते तू आईची ओटी भरलीस, आता मला तुझी भरायची, चालतं का. तर तिने हट्टच धरला होता, मम्मी मला तुझं करायचं आहे म्हणून. मग तिला पण हिरवा ब्लाऊज पीस तिला सेम असंच नारळ वगैरे ठेवून तिने स्वतःहून माझ्यासाठी वगैरे ओटी भरायला घेतली. तर मी तिला काय सांगितलं नव्हतं कशी ओटी भरायची किंवा काय. आता मी जशी इथे भरते ना ओटी, तशीच तिने काय केलं, माझ्यासाठी ओटी भरायचा कार्यक्रम बोलली मम्मी मला पण करायचं. तर अशा पद्धतीने जे काय असतील छोटे मोठे लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन आम्ही. आणि तुम्हाला हे ओटी भरणीचा कार्यक्रम अधिक मासामधला कसा वाटला सांगा. आणि इथे माझी मुलगी आलेली आहे. आता इथे मला बोलते की मम्मा जसं मी करेल ना तसं मान्य करू दे, मी मगाशी बघितलं आईचं कसं करते तसं मी करणार आहे. तर मला बोलते आईच्या पायाला तू हळदी कुंकू लावल्यानंतर लास्टला धुतलंस का, ते धुवून का टाकलंस. तर तिला म्हटलं आईची साडी चांगली होती ना बाळा, मग ते हळदी कुंकू जर राहिलं तर त्याचे डाग पडतील साडीवरती म्हणून धुतलं, ठेवावंच असं काय नाही. पण पूजा केली ना. मग अशी बोलत बोलत ती माझ्याबरोबर माझी पण ओटी भरायचा कार्यक्रम करत होती. मी म्हटलं की आईला विचारतेस का काय चुकलं किंवा काय मी बोलण्यापेक्षा. मी सांगितलं असतं तिला पटलं नसतं, बोलले असते जरा शांत बस मी करते ना, म्हणून मी काय बोलले नाही, बोलले आईला विचार. तर इथे तिने बघा सेम जसं मी आईचं केलं ना तसं आपण मी माझं केलं तिने. मला हसायला येत होतं की तिला मी म्हणत होते नको हे करू, तर मला म्हणत होते शांत बस गं तू, काय नाही मी करणार. तिने मला विचारलं पहिलं कशासाठी आईची ओटी घेते, तर मी समजवलं तिला. पण मी तुम्हाला इथे आवर्जून एक गोष्ट सांगेन की मी असं नाही म्हणत की मी आईचं केलं, आईने माझं करायला पाहिजे होतं
मी काही रील्स वगैरे किंवा स्टेटस हे पण जरा बघितले, की स्टेटस बघितले जास्त करून, सॉरी रील नाही बघितलेली, की काही जणं म्हणतात की ही आत्ता प्रथा आलेली आहे आणि त्याच्यामुळं मी हे केलं. मला वाटलं करावं आईचं आणि आई माझी दिसावी यूट्यूबला वगैरे म्हणून केलं मी. पण मला असं वाटतं की जर मुलींच्यासाठी जर करायचं असेल तर एखाद्या आईवडिलांची ऐपत नसेल तर त्यांनी कुठून करायचं किंवा काय, तर अशा मुलींनी राग मानू नका. मीही माझ्या दादाकडे आईकडे कुठल्या गोष्टीची हट्ट नाही करत की मला हे पाहिजे. कधीतरी मी अशी टोमण्याने काहीतरी मस्करीत बोलते त्यांना, तुम्ही मला स्वतःहून काय नाही घेत किंवा काय, पण माझ्या आईने आणि दादाने माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे. म्हणजे मी माझ्या दादाकडे कधी काय मागत नाही, तो मला कुठल्या गोष्टीचं असं काय गरज पडली तर मागे पडत नाही. तेच तर आमच्या दोन्ही बहिणी भावंडांचं आहे. त्याच्यामुळं आनंदाने राहा, आई वडिलांच्याकडे हट्ट करू नका किंवा भावाकडेही करू नका आणि खुशीने राहा, एकमेकाला साथ द्या आणि भांडा झगडा एकमेकाशी काहीही करा, पण एकमेकाची साथ सोडू नका. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.